नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। आज आपली जी डिझाईन आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण डिझाईन क्रिएट करणार आहेत। 10x8 ची साईज आहे। तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहायचा आहे। जर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पाहिलात तरच तुम्हाला पूर्ण डिझाईन समजून जाईल। जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ शकेल। ठीक आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी येऊया फोटोशॉपमध्ये आल्यावर सर्वात आधी आपल्याकडे मटेरियल वगैरे तर सर्व काही मी पीएनजी वगैरे क्रिएट करून घेतलेले आहे। ही गॅलरीमध्ये सर्व काही पिक वगैरे म्हणा, पीएनजी बॅकग्राऊंड सर्व काही मी या ठिकाणी क्रिएट करून घेतले आहेत। हे जे क्रिएट केलेले आहेत ते मी तुम्हाला रिडिझाईन करून दाखवणार आहे। सर्वात आधी यायच्या फोटोशॉपमध्ये इथे तुम्हाला साईज तुम्हाला आहे ना, फाईलमध्ये जाऊन न्यू क्लिक करून तुम्हाला 8x10 ची साईज घ्यायची। ठीक आहे, 8x10 ची साईज घ्यायची आहे। 200 रिझोल्यूशन ठेवायचे आणि ही स्टँडर्ड साईज। ठीक आहे, क्रिएट करायचे या ठिकाणी इथे Ctrl+0 करायचं आहे। ठीक आहे, आता फाईलमध्ये जाऊन सर्वात आधी आपण इकडं बॅकग्राऊंड करायचं, बॅकग्राऊंड घ्यायचं। तर प्लेस मधून जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता। डायरेक्टली तुमच्या लेअर व तुमच्या या फाईलवर तो बॅकग्राऊंड येणार। ज्या ठिकाणी आपण पीएनजी वगैरे सेव्ह केले त्या ठिकाणी येऊन आपल्याला बॅकग्राऊंड कॉपी पेस्ट करायचं। ठीक आहे, आता पिंक मध्ये बॅकग्राऊंड आहे। ठीक आहे, याला अशा प्रकारे आपण सेट केला इथे। आता हा पिंक मध्ये याला आपण ऑरेंज करायचं। कसं करणार, इथे या ठिकाणी येऊन फुल सॅच्युरेशन द्यायचं आहे आणि याला ऑरेंज फील्ड मध्ये घ्यायचं आहे। तर नॉर्मली त्याला एवढं ठेवायचं। ठीक आहे, 44% किंवा 45% ठेवा। ठीक आहे, आता इथे तुम्हाला फोटो वगैरे पूर्ण पहिले मटेरियल वगैरे सर्व आणायचे। बॅकग्राऊंडला तुम्हाला इथे लॉक करायचं। ठीक आहे, आता फोटो वगैरे सेम प्रोसेस आहे, प्लेस करायचे तुम्हाला इथे। सर्वात आधी बॅक साईडचा फोटो घ्यायचा आहे इथे। ठीक आहे, अशा प्रकारे। त्यानंतर सर्वात आधी मी जे काही मटेरियल वगैरे ते मी या ठिकाणी आणतो। ठीक आहे, आणि या फोटो खाली स्टँड राहण्यासाठी आपण एक शेप ऍड करूया इथे। ठीक आहे, आता बॅक साईडला आपण एक सर्कल ऍड करू इथे। सर्कल बघा कशा प्रकारे ऍड करायचा। एलिप्स ऍड करायचा इथे, याला राऊंड शेप मध्ये घ्यायचा आहे आणि याला आपण ऑरेंज कलर घ्यायचा इथे अशा प्रकारे। त्यानंतर याला इफेक्ट वगैरे द्यायचा आपल्याला। डबल क्लिक करायचं याच्यावर लिप्स व इनर शॅडो आणि ते एक सेम कलर चॉईस करायचा आहे, पण थोडासा लाईट कलर चॉईस करायचा इथे। ठीक, याची ऑपोसिटी मी 49-55 पर्यंत ठेवतो। मल्टिप्लाय इथं लिनर डॉच करायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, ठीक आहे, आणि याला परत डबल क्लिक करून याला कसा ड्रॉप शॅडो द्यायचा आहे। डिस्टन्स एकदम कमी करायचा आहे पूर्ण, आणि याची ऑपोसिटी जी आहे याच्या बरोबर ठेवायची। ठीक आहे, त्यानंतर याच्या मागं रॅस वगैरे घ्यायचं आहे, ते तुम्हाला नंतरच्या भागामध्ये सांगतो। आता इथे ऑरेंज बॅकग्राऊंड आहे, तर तुम्हाला इथे फोटोला थोडासा ऑरेंज फिल्टर मारावं लागेल। त्यासाठी मी इथे फिल्टरमध्ये जातोय, फोटो फिल्टर, त्याला क्लिपिंग मास्क करतोय आणि सिंपल असं 55 वर। ठीक आहे, आता इथे इनर शॅडो वगैरे तुम्ही ऍड करू शकता। व्हाईट कलर मध्ये करा, कशा पण पद्धतीत करा। ठीक आहे, अशा प्रकारे याची साईज वाढवतो आणि याला अशा प्रकारे ठेवतो। ठीक आहे, आणि ऑपेसिटी जी आहे मी ती कमी ठेवतो। ठीक आहे, थोडंसं साईडने याला ग्लो आलेलं। ठीक आहे, आता इथे तुम्हाला टेक्स्ट वगैरे ऍड करायचे आहेत। आपण आता टेक्स्ट बद्दल मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे। तर टेक्स्ट बद्दल आता जसं काही आपण आधी एक व्हिडिओ अपलोड करता टेक्स्टमध्ये कशा प्रकारे टेक्स्ट एडिटिंग करायची, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। इथे मी वरती त्याची लिंक देतो। खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि त्यात मी तुम्हाला बर्थडे डिझाईनसाठी कशा प्रकारे टेक्स्ट एडिटिंग करायची सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे। ठीक आहे, आता इथे तुम्हाला गुगल इनपुटमध्ये येऊन मी असे काही 3 प्रकारचे टेक्स्ट आहे माझ्याकडे, ते इथे मी याला कॉपी करतो आणि अशा प्रकारे पॉपनिस नावाचा फॉन्ट आहे, याला अशा प्रकारे पेस्ट मारतो। ठीक आहे, आता ते मी एक फॉन्ट चेंज करतो। जसे की थंबनेल मध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी दुसरा फॉन्ट यूज केलाय, तोच फॉन्ट मी इथे यूज करणार। फॉन्टचं नाव सांगतो, अनेक देवनगरीचा फॉन्ट आहे। ठीक आहे,
अशा प्रकारे मी इथे ॲड केलं आहे. आता इथे तुम्हाला इफेक्ट वगैरे द्यायचे. बघा, इफेक्ट जे मेन टायटल असतं त्याला इफेक्ट वगैरे देणं खूप महत्त्वाचं असते. चांगला इफेक्ट दिला तरच ग्लो करतो तुमची डिझाईन. ठीक आहे, मी आता याला सर्वात आधी याला डबल क्लिक करतो. डबल क्लिक करून इथं बेवल इम्बॉस मी देतोय. कशा प्रकारे द्यायचा तो बघा. इथे तुम्हाला इनर बेवल जे आहे तिथं तुम्हाला इनर बेवलच ठेवायचं, स्मूथ ठेवायचं. इथं हार्ड वगैरे ठेवू नका, स्मूथ ठेवायचं तुम्हाला. यानंतर तुम्हाला याची जी साईज आहे ती थोडी कमीच ठेवा. आणि हे जे आहे इथे सर्वात आधी तुम्ही कलर चेंज करा. ठीक आहे, तर मी इथे ऑरेंज कलर ठेवतो. याला इथे मल्टिप्लाय करतो. ते अशा प्रकारे आणि हा जो कलर आहे याला मी 39 ठेवतो. ठीक आहे, आणि डीप पॅचला मी थोडंसं इथपर्यंत ठेवतो. ठीक आहे, ते याला मी आता यानंतर याला टेक्स्चर वगैरे मी ॲड करणार आहे. ठीक आहे, ते टेक्स्चर अशा प्रकारे ॲड केलं. ठीक आहे, ऑलरेडी ते मॅच झालं, त्यामुळे काय परत यात सेटिंग करायची गरज नाही. ठीक आहे, टेक्स्चर यात कोणताही यूज करू शकता तुम्ही. आणि इथे मी परत एक ड्रॉप शॅडो ॲड करतो. ठीक आहे, या ठिकाणी मी असं ड्रॉप शॅडो दिलं. इथं मी डार्क मध्ये असं ड्रॉप शॅडो देतो. ठीक आहे, नंतर ओके प्रेस करते. तर इथे ही जी वरचा टेक्स्ट आहे याला आपण याचा कलर चेंज करतो. या ठिकाणी येल्लो टाईप, थोडासा येल्लो असा ठेवतोय. आणि याला तुम्ही इथे अजून एक इफेक्ट सांगतो. इथे इनर शॅडो सुद्धा तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे. ठीक आहे, ठीक आहे. आता दुसरा इफेक्ट म्हणजे यालाच आपण डुप्लिकेट करू आणि याला असं बारीक करू. एपेक्स वगैरे तुम्हाला इथे क्लिअर करायचे. ठीक आहे, आणि जयंतीनिमित्त हे जे आहे टेक्स्ट पेस्ट करायचं आहे. ते इथं मी ऑफनिस नावाचा फॉन्टच यूज करणार आहे. तर ठीक आहे, आणि इथे बोल्ड मध्ये फॉन्ट यूज करतो. ठीक आहे, आणि हे जे टेक्स्ट आहे याला मी इथे बारीक करणार आणि कंट्रोल ऑल करून याचा जो टेक्स्ट मधला गॅप आहे तो वाढवणार. ठीक आहे, आणि याला अशा प्रकारे इथे सेट करणार. आणि खालच्या साईडला तुम्हाला जर असं पॅच वगैरे मारायचं असेल तर तुम्ही तो मारू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, यानंतर हे टेक्स्ट आपण कॉपी करून इथे आणतोय. जसं की थंबनेल मध्ये मी अजून एक टेक्स्ट ऍड केलेला आणि याला असं येऊन पेस्ट करतोय. ही जी ऑपिसिटी आहे ती कमी करतोय आणि जी वरची जी फॉन्ट आहे त्याला मी इथं बोल्ड करतोय. आता इथे इम्पॉर्टंट आहे बघा, हा जो हे जे टेक्स्ट बद्दल सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ध्यान लावून व्हिडिओ पाहिजे आता. ठीक आहे, आणि ही जी खालची जी खालचं जे नाव आहे त्याला आपण एकदम लाईट फॉन्ट देते. ठीक आहे, त्याला असं गॅप देते नॉर्मल. ठीक आहे, आणि दोघांना असं आता इथे आपण वरचे जे बोल्ड केलेलं टेक्स्ट आहे पण त्याला हा कलर देतोय. ठीक आहे, त्याला आपण थोडंसं मोठं करतोय. यानंतर याला कंट्रोल डुप्लिकेट करायचे अजून क्लिअर आणि याला हा इफेक्ट द्यायचा. ठीक आहे, आणि हा इफेक्ट द्यायचा आणि याला पुढे पुढे सरकवायचं अशा प्रकारे. आणि ही जी खालची जी लेअर आहे याला इफेक्ट द्यायचा सॉफ्ट लाईट, जेणेकरून असे लाईन वगैरे ऍड करतात. तुम्हाला सेपरेट असं रिटँगल घेऊन लाईन मारायची गरज नाहीये. ठीक आहे, आणि याला आपण इथे ग्रुप करतो
अशा प्रकारे. आणि जयंती आणि शेफ जो इथे ॲड केला त्याला पण ग्रुप करतोय. असं की 3 टेक्स्ट आपले इथे ॲड झालेले आहेत. ठीक आहे. आता इथे फ्लॉवर्स वगैरे मी जे काही PNG वगैरे राहिलेत आपण ते इथे ॲड करतोय. जसं की हा लोगो, ठीक आहे, शिवसेनेचा लोगो इथे आपण ॲड केला आहे. नंतर फ्लॉवर वगैरे आपण असे ॲड करतोय इथे. ठीक आहे. याला जे थोडंसं इकडे आपण इथे ग्रुप करा, जेणेकरून डायरेक्ट ग्रुप मूव्ह होईल इकडे तुमच्या साईडला. ठीक आहे. ओके बा. ओके. यानंतर प्लेस करायचं, प्लेस करत जायचं. जे काही PNG तुमचे डायरेक्ट ड्रॉप होतील तुमच्या ह्याच फाईल्सवर. ठीक आहे. शेप ॲड करता पण परत आपण इथे शेप ॲड करू. ठीक आहे. करायची गरज नाही, बट ठीक आहे, परत इथे ॲड करतोय. आणि याला बॅक साईडला ॲड करतोय. अजून तर काय राहिलं नाही डिझाईनमध्ये. आता एक कॅमेरा ऑफ फिल्टर राहिलाय आणि रॅस वगैरे राहिला आपलं टाकायचं. रॅस मी इथं टाकतो, कंट्रोल पेस्ट मारतो आणि हे रॅस मी इथे ॲड करतो. आणि इथे एक शेप टाकतो. हे खूप ट्रेंडिंगमध्ये अशा प्रकारे जे शेप वगैरे टाकतात, किंवा तुम्ही एक टेक्स्ट किंवा कोणतं पण याला डबल क्लिक करून असे डॉट्स वगैरे ड्रॉ करायचे. याला कंट्रोल ऑर करून याचा जो गॅप आहे तो कमी करा आणि याला थोडासा गॅप द्या. जास्त झाला. कंट्रोल T करून याची जी ड्युरेशन ती चेंज करा आणि अशा प्रकारे याला इथे ठेवा आणि याचा इफेक्ट चेंज करा. ओव्हरले किंवा ओव्हरलेस ठेवा. ठीक आहे. तर कॅमेरा रॉ फिल्टर बघा कशा प्रकारे द्यायचं. नेमकं त्या कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये काय काय द्यायचं ते मी इथे टाकू. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, इमेजमध्ये जाऊन तुमचं जे रिझोल्युशन खूप कमी आहे ते इथे तुम्हाला 450 किंवा जास्त करून 60 MB वरती जाऊन नाही द्यायचे. ठीक आहे. मी सध्या इथे करत नाही. ठीक आहे. त्यात टाईम जाणार. तर कंट्रोल Alt Shift आणि E दाबायचं आहे. ऑल मर्ज तुमचं जे काम केलेलं आहे तुम्ही सर्व काम करून सर्व मसाला वगैरे येऊन तो वरच्या लेअरवर ॲड होणार. ठीक आहे. अशा प्रकारे सगळी एक चिपीचीच तयार झाला आहे ना. ऑल मर्ज झालं. याला काय करायचं, इथे कॅमेरा फिल्टर यायचं. आता इथे आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट बघा. फोटो जास्त ही डार्क होता कामा नाही. इथे जर तुमचा कलर आहे आहे तसंच ठेवायचा आहे. ऑरेंज आहे तर इकडे केल्यावर ऑरेंज कमी होतो, इकडे गेल्यावर वाढतं, पण जास्त काहीच करायचं नाही इथे. दुसरं म्हणजे क्लॅरिटी म्हणजे डार्कनेस. तर डार्कनेस तुम्हाला इथं वाढवायचं आहे थोडासा. सॅच्युरेशनमध्ये तुम्हाला म्हणजे एक असं ग्लो देतो. एक जास्त काही करायचं नाही, एकदम नॉर्मल ठेवायचं. व्हायब्रेशन पण जास्त करू नका. टेक्स्चर म्हणजे मायनस केलं की चेहरा एकदम स्मूथ होतो, पण इथं चेहरा सोडून तुमची सर्वच जी डिझाईन आहे ती पूर्ण स्मूथ होईल. त्यामुळे टेक्स्चर वगैरे पण द्यायची गरज नाही. व्हाईट आपण इथं वाढवते, ब्लॅक कमी करते, शॅडोज थोडंसं वाढवते, हायलाईट कमी करते, कॉन्ट्रास्ट थोडंसं मी इथे ॲड करतो. ठीक आहे. आता शार्पनेस थोडीशी अमाऊंट मी इथे वाढवते. अजून काही करायची गरज नाही. एवढी सेटिंग मी सेव्ह करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. आणि ओकेवरती प्रेस करा. आता बघा डिफरन्स मी तुम्हाला इथे दाखवतो. अशी डिझाईन होती आपली. असा आपण इफेक्ट देईल. आता तुम्हाला कोणत्या जागी जर जास्त इफेक्ट वाटत असेल तर ऑलरेडी तुम्हाला कॅमेरावर फिल्टर काय देते, मास्क देते. ते इरेजवर जायचे, जेणेकरून ते आपल्याला इरेज करायचं. ठीक आहे. इरेजवर जायचं आहे आणि ब्रशची जी साईज आहे ती कमी करायची आणि 17-18% पर्यंत त्याची साईज ठेवायची. आणि जिथे तुम्हाला इफेक्ट वाटतो जास्त झालाय तिथे तुम्हाला असा ब्रश मारायचा आहे, जेणेकरून इथे इरेज होतो. जो कॅमेरावर फिल्टर आहे तो इरेज होतो जरासा, है ना. तर जिथे इफेक्ट नाही तिथून तो इफेक्ट निघून जातो. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपली डिझाईन तर पूर्ण झालेली आहे मित्रांनो. कशी वाटली डिझाईन कमेंट करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोण नवीन असेल चॅनलवर तर त्यांनी लवकरात लवकर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की यानंतरही खूप सारे PhD फाईल मी देणार आहे, मटेरियल देणार आहे आणि आपलं जे काही काम होणार आहे ते यूट्यूबवरच होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा. धन्यवाद.